शिंदेंच्या दावोस दौऱ्यावेळी एकनाथ शिंदेंचे विमान पाडू अशी धमकी इराकने दिली होती। विनापरवानगी विमान देशात गेल्यामुळे पाडण्याचा इशारा। रोहित पवारांचा VSRच्या बेजबाबदारपणावर खळबळजनक आरोप। अजित पवारांच्या विमान अपघाताआधी काही लोक रेकी करायला आले होते असं लोकांचं म्हणणं आहे। खरंच रेकी झाली होती का? CBI CIDनं याचा तपास करावा, रोहित पवारांची मागणी। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आता कुणाशीही चर्चा नाही। अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबली, जयंत पाटलांकडून स्पष्ट। शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब। उद्या अर्ज भरणार असल्याची माहिती। राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस। राष्ट्रवादीच्या कोट्यातून पार्थ पवार उद्या अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित राहणार। भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची नावं जाहीर। रामदास आठवलेंना पुन्हा संधी, तर विनोद तावडेंसह माया इवनाते आणि रामराव वडकुते यांच्या नावाची घोषणा। तुम्ही बाप का काढला? भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींची भास्कर जाधवांसोबत बाचाबाची। विधिमंडळ परिसरात दोघांमध्ये वाद। बोलताना भास्कर जाधवांची जीभ घसरली। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील नाराजीवर पडदा। प्रभाग समिती निवडणुकीत ठाकरे बंधूंचा एकत्र लढण्याचा निर्णय। स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराज असलेल्या मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी। अयातुल्ला खामेनींच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम रद्द। सुरक्षेच्या कारणास्तव अंत्यसंस्काराचा कार्यक्रम लांबणीवर। इराणमध्ये तणावाचं वातावरण। अयातुल्ला खामेनींच्या निधनानंतर पुत्र मोजतबा खामेनींकडे इराणची सूत्र, तर इराणच्या प्रत्येक नव्या सुप्रीम लीडरला मारणार इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांची धमकी। अमेरिकन नेव्ही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या टँकर्सना संरक्षण देणार। काहीही झालं तरी अमेरिका जगाला ऊर्जेचा मुक्त प्रवाह सुनिश्चित करेल, डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट। अमेरिका इराणमधील युद्धामुळे कच्च्या तेलासह इंधनाची आयात बंद। भारताकडे फक्त 2 महिन्यांचा तेल आणि पेट्रोलियम उत्पादनाचा साठा उपलब्ध, तर आवश्यकतेनुसार उपाययोजना करणार पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरसह रत्नागिरी, जालना, अमरावतीमधील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेल महाग होण्याची अफवा। पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। मुंबईतील हवा अतिघातक श्रेणीमध्ये। गुणवत्ता निर्देशांक थेट 323 अंकांवर। बांधकाम आणि होळीच्या धुरामुळे प्रदूषणात मोठी वाढ। मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर।